नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 6 निर्देशांक या प्रकरणातील आज आपण निर्देशांक रचनेच्या पद्धती ह्या मुद्द्याची माहिती अभ्यासणार आहोत। हा मुद्दा अभ्यासण्यापूर्वी आपल्याला निर्देशांकाच्या रचना ज्या आहेत त्या करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो त्या पद्धती समजून घ्याव्या लागतील। आज आपण फक्त पद्धतींचीच माहिती अभ्यासूयात, नंतर ह्या पद्धतींच्या संदर्भामध्ये निर्देशांक काढून पाहण्याची काही उदाहरणं आहेत, ते उदाहरणं आपल्याला अभ्यासायची आहेत, त्यामधून ही पद्धती आपल्याला व्यवस्थित समजणार आहे। निर्देशांक रचनेच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात दोन प्रकार केले जातात। पहिला प्रकार आहे साधा निर्देशांक आणि दुसरा प्रकार आहे भारान्वित निर्देशांक, म्हणजे निर्देशांक रचनेच्या दोन पद्धती। आता साधा जो निर्देशांक आहे त्या साध्या निर्देशांकाच्या रचनेप्रमाणे जर आपण निर्देशांक काढायचं म्हटलं तर त्याचेही पुन्हा 3 प्रकार पाहायला मिळतात। पहिला प्रकार आहे किंमत निर्देशांक, दुसरा प्रकार आहे संख्यात्मक निर्देशांक आणि तिसरा प्रकार आहे मूल्य निर्देशांक। म्हणजे साध्या पद्धतीने निर्देशांक काढत असताना आपण ह्या 3 पैकी कुठल्या तरी एका पद्धतीचा वापर करत असतो। आणि भारान्वित पद्धतीने जेव्हा निर्देशांक काढायचा असतो तेव्हा त्याच्या 2 पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे लासपेयर यांचा निर्देशांक आणि दुसरी पद्धत आहे पास्चे यांचा निर्देशांक। ह्या दोघांच्याही निर्देशांक पद्धती वापरून आपण भारान्वित पद्धतीने निर्देशांक काढू शकतो। अशा पद्धतीने एकूण 2 मुख्य पद्धती असल्या तरी त्याचं जर विभागणी पाहिली तर 5 पद्धतींमध्ये आहे। ह्या 5ही पद्धतीने आपल्याला निर्देशांक तयार करायचे आहेत, त्याची उदाहरणं सोडवायची आहेत। म्हणजे तुम्हाला निर्देशांक नेमका काय, तो कसा काढला जातो, त्याचं मूल्य कसं मिळवलं जातं याची माहिती या उदाहरणांद्वारे होणार आहे। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक निर्देशांकाच्या पद्धतीनुसार निर्देशांक काढून पाहूयात। आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।